लोक अदालतीच्या माध्यमातून निरनिराळ्या स्वरूपातील अनेक प्रकरणे निकाली काढली जातात। यामुळे उभय पक्षांचा वेळ आणि पैसा वाचतो अशी माहिती लोक अदालतीनिमित्त देण्यात आली। विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज लोक अदालत घेण्यात आली। यावेळी मुख्य न्यायाधीश माधुरी आनंद, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव संदीप स्वामी, धुळे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील, उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे व मिलिंद बैसाने आदी उपस्थित होते। लोक अदालतीसाठी जिल्ह्यात 13 पॅनल लावण्यात आले। दोंडाईचा, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री येथे 4 आणि धुळे मुख्यालयाला 9 पॅनल आहेत। त्यावर प्रामुख्याने कौटुंबिक आणि लेबर कोर्टातील प्रकरणे तसेच दिवाणी स्वरूपातील तडजोड प्रकरणांचा समावेश आहे। मोटार अपघात प्रकरणाचा धुळे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळतो। त्यातून मृत व्यक्तींच्या वारसांना आणि अपंगत्व आलेल्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळवून देण्यात आली आहे। नमस्कार। विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायाधीश मॅडम यांच्या संयुक्त विद्यमाने जे हे 3 महिन्यात एक लोक अदालत होतं साहेब, आमच्या बारच्या मागे लागून, कारण पक्षकारांशी आमचं डायरेक्ट कनेक्शन असतं, तर आमच्या मागे लागून बऱ्यापैकी प्रकरणं हे करून घेतात। 4 तालुक्यांच्या जिल्हा असून सुद्धा रेकॉर्ड तोड प्रकरणं आपल्या जिल्ह्यात समेट होतात, कॉम्प्रोमाइज होतात। त्यामुळे जो आपल्या जिल्ह्याचं जे एक शांततेचं वातावरण आहे हे या माध्यमातून टिकून राहतात, कारण इथं भांडणं मिटतात, बाहेर भांडणं झालेली भांडणं इथं मिटतात। तर ते आमच्या संयुक्त विद्यमाने चांगल्या प्रकारे भांडणं मिटण्याचं काम इथं लोक अदालतीत होतं। म्हणून मी प्रमुख जिल्हा न्यायाधीश असतील, विधी सेवा प्राधिकरणचे स्वामी साहेब असतील यांना धन्यवाद देतो। धन्यवाद। नमस्कार। आज 14 डिसेंबर 2024 सालामधील ही 4थी आणि शेवटची राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केलेली आहे। आजच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये आपण टोटल जिल्ह्यामध्ये 13 पॅनल लावलेले आहेत। 4 दोंडाईच्या, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा या ठिकाणी 4 आणि आपल्या धुळे हेडक्वार्टरला 9 पॅनल लावलेले आहेत। यावरती प्रामुख्याने कौटुंबिक प्रकरणे, लेबर कोर्टामधील प्रकरणे, त्यानंतर दिवाणी स्वरूपाची फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे अशा आपण ठेवलेले आहेत। त्यामध्ये विशेषतः मोटार अपघाताच्या प्रकरणामध्ये आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि त्यामधून बऱ्याच मयत व्यक्तींच्या वारसांना, तसेच जे अपघातामध्ये जखडले गेलेले आहेत, कायमचं अपंगत्व आलेलं आहे, अशा लोकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई वसूल करून देण्याचं काम या लोक अदालतीच्या माध्यमातून झालेलं आहे। या लोक अदालतीचा फायदा हाच आहे की लोकांनी जी न्यायालयामध्ये न्यायालयीन शुल्क भरलेलं असतं ते 100% परत मिळतं। त्यामुळे लोक अदालतमध्ये हा पैसा वाचतो, वेळ वाचतो आणि त्यामधून दोघांनाही जिंकल्याची भावना निर्माण होते। त्यामुळं आणि या लोक अदालतीसाठी आम्हाला धुळे जिल्हा वकील संघाचं सर्वतोपरी सहकार्य असतं आणि ह्या दोघांच्या आमच्या संयुक्त विद्यमाने ही लोक अदालत चाललेली असते। यामध्ये पक्षकारांचा, वकिलांचा आणि न्यायाधीशांचा एकत्र सहभाग आणि त्यामध्ये न्यायालयीन कर्मचारी यांचा सहयोग या माध्यमातून ही लोक अदालत आम्ही आयोजित केलेली आहे। या माध्यमातून मी असं आवाहन करेन की पक्षकारांनी जास्तीत जास्त प्रकरणे लोक अदालतीच्या माध्यमातून मिटवून घ्यावी, जेणेकरून समाजामध्ये एक चांगलं वातावरण निर्मिती होईल। धन्यवाद। धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट।